पुणे मनपामधील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सुनील शिंदे यांचे आमरण उपोषण सुरू. कामगारांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची शिंदे यांची मागणी. पालिकेच्या अखत्यारीमध्ये विविध विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनस व नियमित वेतनाच्या मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाचे नेते सुनील शिंदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. जोवर कामगारांच्या रास्त मागण्या मंजूर होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषित कामगारांसमोर शिंदे यांनी बोलून दाखवला. नियमित वेतन, दिवाळी बोनस यासह विविध मागण्यांसाठी पालिकेतील कंत्राटी कामगार गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. कामगारांच्या मागण्यांसंदर्भात राष्ट्रीय मजदूर संघाने यापूर्वीही पालिका आयुक्तांना पत्र देऊन मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याची विनंती केली होती. मात्र या संदर्भात कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर शिंदे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामध्ये पालिकेतील शेकडो कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. आंदोलनादरम्यान कामगारांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली व आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला. दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी मासिक वेतन व अतिरिक्त रक्कम मिळून 21,000 रुपये द्यावेत. कंत्राटदार बदलला तरी कामगार तेच ठेवावेत. कंत्राटी कामगारांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे समान वेतन व सवलती द्याव्यात. सुधारित वेतनवाढीची 2015 पासूनच्या फरकाची रक्कम मिळावी. सुरक्षा रक्षकांसाठी 45 वर्षे वयाची अट रद्द करावी. कंत्राटी कामगारांचे वेतन नियमित करावे यासह विविध मागण्या कामगारांनी केल्या आहेत. पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे अनेक प्रश्न गेली 3 वर्षापासून महापालिकेमध्ये मांडले. या महापालिकेमध्ये कंत्राटी कामगारांचा खूप मोठा अन्याय अत्याचार चालू आहे. त्याची अनेक प्रकरणे मी आयुक्त साहेबांच्याकडे दिलेली आहेत, अधिकाऱ्यांच्याकडे दिलेली आहेत. आज या दिवाळीच्या तोंडावर कायम कामगारांना एक पगार आणि वर 21,000 रुपये बोनस एवढी रक्कम देण्याचं काम हे आयुक्त साहेबांनी केले, अधिकाऱ्यांनी केले. मी त्याचं स्वागत करतो, आनंद आहे. परंतु त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कंत्राटी कामगार जे आमचे काम करतात त्यांना मात्र 1 रुपया बोनस या ठिकाणी मिळत नाही. हा मोठा अन्याय आहे. आणि म्हणून याला दोघेही कायम कामगार आणि कंत्राटी कामगार हे दोघे समान काम करतात. आणि म्हणून कंत्राटी कामगार अधिनियम जो आहे 1971चा त्याच्यामध्ये क्लिअर तरतूद केलेली आहे की दोघं जर समान काम करत असेल तर दोघांनी समान वेतन, फायदे, भत्ते दिले पाहिजे. आणि म्हणून दिवाळीच्या तोंडावर कंत्राटी कामगारांना नाराजी का, त्यांना का बोनस आपण देत नाही, हा माझा त्यांना प्रश्न आहे. दुसरं 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 2 ऑक्टोबर ह्या राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या सुद्धा आम्हाला दिल्या जात नाहीत कंत्राटी कामगारांना. ही मोठी शोकांतिक आहे. आणि हे प्रश्न हे तुम्ही दिले पाहिजे, त्यांना सुट्ट्या तुम्ही त्यांना दिल्या पाहिजे. ही आपली दुसरी मागणी. या व्यतिरिक्त अनेक मागण्या आपल्या आहेत. त्या सगळ्या मागण्या जसं की पगार वेळेवर करायला पाहिजे, वेतन चिठ्ठी दिली पाहिजे, PF दिला पाहिजे, ESI दिलं पाहिजे, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याकडे हेतू पुरस्सर डोळेझाक ही केली जाते. कंत्राटदारांच्याकडनं छळ कामगारांचा होतोय, त्यांना या कायदेशीर सुविधा मिळत नाहीत आणि अधिकारी त्याच्यामध्ये लक्ष देऊन पुढे येत नाहीत. त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि जर कंत्राटी कामगारांच्या मागण्यांकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांच्याकडे जे कायद्याने त्यांना मंजूर झालेले अधिकार आहेत दुर्लक्ष केलं तर मुख्य नियोक्ता म्हणून आयुक्त साहेबांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती जबाबदारी पूर्ण केली पाहिजे. आणि त्यांनी ती केलेली नाही. आणि मग 10 ऑक्टोबरला याच गेटवर मी इशारा सभा घेतली. आम्ही इशारा दिला होता महापालिकेत चर्चा करा, बोला आणि याच्यावर मार्ग काढा. या मधल्या दिवसांमध्ये एकही चर्चा आमची झाली नाही. आणि फक्त मला डॉक्टर कुणाल खेमनार साहेबांचे आभार व्यक्त करावे लागतील की त्यांनी सुरक्षा रक्षक आणि स्मशानभूमीतले कामगार यांच्या संदर्भामध्ये चर्चा केली आणि बोनस हा विषय आयुक्त साहेबांच्या पातळीवरचा आहे, ते निर्णय घेतील असं मला सांगितलं. अशा प्रकारे चालू आहे आणि त्यांनी आता निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं नाईलाजास्तव सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही सगळे या ठिकाणी आमरण उपोषण मी स्वतः सुरू केलंय. जोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत तोपर्यंत मी माघार घेणार नाही, इथं जागा सोडणार. माझं नाव सरिता अरुण धुळेकर. कशासाठी इथं आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. प्रत्येक वेळेला आमचं टेंडर निघतं आणि त्या टेंडरमध्ये वयाची अट असते, शिक्षणाची अट असते. वय वर्ष 45च्या नंतरच्या लोकांना, सुरक्षा रक्षकांना कमी करतात आणि मग परत त्यांना प्रॉब्लेम येतो ना. 45 वयानंतर त्यांना कोण कामावर घेणार दुसरीकडं, हा पण एक प्रश्न आहे. म्हणून आम्ही म्हणतो की प्रत्येक वर्षी जे टेंडर निघतं ते तसं नसून प्रत्येक 5 वर्षांनी निघावं आणि जरी निघलं तरी कामगार तोच असावा. टेंडर जरी नवीन निघलं तर आमचा कामगार जुना तोच असावा, कामगार बदलला जाऊ नये आणि बोनस मिळावा.
फरक मिळावा, लोकांच्या काही 5-5 महिन्याचे हे दिलेले नाही, पेमेंट दिलेले नाहीत, ते पण त्यांनी द्यावे. आणि हे सगळ्या लोकांचे जे सरकारी नियमाने जे सुट्ट्या आहेत 1 मे, ऑक्टोबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट ह्या सगळ्या सुट्ट्या आम्हाला मिळावा, एवढ्या आमच्या मागण्या आहेत. शिंदे साहेब हे आंदोलनाचं नेतृत्व करतात. आणि आमचे राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष कामगार नेते श्री सुनील शिंदे साहेब व उपाध्यक्ष सीताराम चव्हाण साहेब व सेक्रेटरी पळशीकर SK पळशीकर साहेब हे यांच्या नेतृत्वाखाली आजचं उपोषण आयोजित होत आहे. आणि ह्या उपोषणाला खरंच यश मिळेल असं मला वाटतं. मी महानगरपालिका कामगार संघटनेचा सरचिटणीस आहे आणि माननीय सुनील शिंदे हे अध्यक्ष आहेत. कायम स्वरूपी जे कामगार आहेत त्यांची सुद्धा युनियन आम्ही या ठिकाणी चालवतोय. त्या युनियनच्या सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळते. फक्त कंत्राटी कामगार जे आमचे सभासद आहेत त्यांना बोनस मिळत नाही. वास्तविक ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात. आता आम्ही कायद्याच्या बाहेरचं काहीच मागत नाही. जो कंत्राटी कायदा आहे 1971चा, त्या कायद्याच्या अंतर्गत ज्या सुविधा आणि जे कंत्राटी कामगारांना हक्काचं जे मिळायला पाहिजे ते ह्या शासनाकडून मिळत नाही. ही फार मोठी आमची शोकांतिका आहे. बोनसचा सुद्धा प्रश्न तसाच आहे की त्यांना बोनस आहे, 12 महिने काम केल्यानंतर 13व्या महिन्याचा बोनस त्यांनी दिलाच पाहिजे कायद्यानुसार, पण त्या कंत्राटी कामगारांना तो मिळत नाही. वास्तविक पाहता ह्या कामगारांना पगार कमी असताना अतिशय कमी पगारात त्यांचा संसार सुद्धा होत नाही, तरी सुद्धा ते त्या मनपाची नागरिकांची सेवा करतात मनपामध्ये. आणि मूळ मालक म्हणून कमिशनरने ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, पण ते लक्ष देत नाहीत. या पुणे महानगरपालिकेत जवळजवळ 10,000 कंत्राटी कामगार आहेत. या कंत्राटी कामगारांना दुसरे कुठलंही उत्पन्न नाही, फक्त पगाराशिवाय. तो पगार ही मिनिमम वेजेसचा पगार आहे. त्या मिनिमम वेजेसच्या पगारामध्ये त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांचा संसार आणि त्यांचं घर चालत नाही, पण तरी सुद्धा ते अर्धपोटी राहून ही नागरिकांची सेवा करतात. अशा कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जर महानगरपालिका विचार करणार नसेल तर ही शोकांतिका आमच्या दृष्टिकोनातून फार अतिशय वाईट आहे की या कामगारांना त्यांनी बोनस या दिवाळीचा दिलाच पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि या आग्रही मागण्यासाठी आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय सुनील शिंदे साहेब यांनी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. नमस्कार, मी कंत्राटी सुरक्षा रक्षक कामगार आहे विजय पांडव आणि मी राष्ट्रीय मजदूर संघाचं पुणे शहराचं संघटक म्हणून काम पाहतो. गेल्या 10 तारखेला आम्ही या ठिकाणी कंत्राटी कामगारांना बोनस मिळावा यासाठी इशारा आंदोलन घेतलं होतं गेटवरती. आणि जवळजवळ 21 दिवस आम्ही आयुक्त साहेब असेल किंवा प्रशासनाला आम्ही पूर्ण 21 दिवस दिले होते की बाबा तुम्ही याच्यावरती आमच्या मागण्यांचा विचार करावा व त्याच्यावरती काहीतरी कारवाई करावी. पण गेल्या 21 दिवसामध्ये कुठेही काही हालचाल दिसत नाहीये. फक्त एक ॲडिशनल कमिशनर खेमनार साहेबांनी आम्हाला एक बैठक त्यांच्या संगती झाली, पण जो आमचा मूळ मुद्दा आहे बोनसचा त्या विषयात खेमनार साहेबांनी सांगितलं की तो विक्रम कुमार आयुक्तांच्या हातामध्ये तो विषय आहे. त्यांनी जर का निर्णय घेतला, त्यांनी जर का बैठक लावली तर हा विषय मार्गी लागू शकतो. तो माझ्या अखत्यारीत येत नाही. बाकी काही इतर जे काही छोटे मोठे विषय मागण्या होत्या आमच्या त्या विषयात पण चर्चा झाली, पण त्याच्यानंतर हालचाल काहीच नाही. आमच्या काही कामगारांना गेल्या 6 महिन्यापूर्वी ऑर्डर मिळाली नव्हती, त्यामुळे 6 महिन्याचा पगार आमच्या कामगारांचा अडकलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी आम्ही अशाच प्रकारे एक मोठं आंदोलन केलं होतं. भर पावसात जवळजवळ 1000-1500 कामगार या ठिकाणी पावसात भिजून 2-3 तास उभे होते. आणि त्यावेळेस आम्हाला आश्वासन देण्यात आलं की आम्ही वित्त विभागाशी चर्चा करू, सगळ्यांची बैठक लावू आणि किती फंडिंग लागतंय किंवा कामगार किती आहेत, किती काय बजेट पडेल हे सगळा अहवाल तयार करून सादर करा म्हणून सांगितलं होतं. पण पुढं त्याच्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या आणि पुढं काहीच हालचाल झाली नाही. आम्ही पाठपुरावा करत राहिलो आणि यावर्षी अध्यक्षांनी चर्चा चालू ठेवली, पण तसा प्रतिसाद मिळत नाहीये. हे लक्षात आल्यानंतर गेल्या 10 तारखेला साहेबांनी ज्या प्रकारे सांगितलं होतं की बाबा 1 तारखेपर्यंत तुम्ही आम्हाला निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू, त्या प्रकारे आजपासून सकाळी 10 वाजल्यापासून अध्यक्ष उपोषणाला बसलेत. त्यांच्यासोबत सर्व कर्मचारी वर्गही या ठिकाणी उपोषणाला बसून राहणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणावर उठणार नाही.